अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गतध्यायाचे अंती अक्कलकोटाचे आले यती. नृपयाया दर्शन देती स्वेच्छेने राहती. तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सकृत पूर्व नित्यसेवा घडते त्याचे. चोळप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरून. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात पसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छित ते ते यती राजपुरवित. दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटिल तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करताती. कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसो निवंती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्यांचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे त्याने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. ते जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्ते पाट्यावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात. पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत. एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे. मंगलमाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे. म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढती ठेविती. कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती. नाही मिती तया ते. कोणी नवसाते करती. कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती. चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती. मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशापुढल्या वस्तू नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्न दुखासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता त्यासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना याची जाहली विटंबना. दंडवया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्रोत प्रेमळ भक्त. 14 अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शिवं भवतु.